नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशभर आंदोलन सुरू आहेत. दिल्ली असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल. जे गुजरात नरेंद्र मोदींचं गुजरात आहे, त्या गुजरातमध्ये सुद्धा भलं मोठं आंदोलन झालेलं आहे. केरळ, तामिळनाडू, देशाच्या प्रत्येक भागामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आणि त्यातले त्यात जे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद, त्यांच्या विरोधामध्ये सर्वाधिक रोष आहे जनतेमध्ये आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं लोकांना वाटतंय. मात्र नरेंद्र मोदी सरकार राजीनामा कोणाचाच घेताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं आता जनतेमध्ये अशी प्रतिमा तयार झालेली आहे की बिगर निवडणुकीच नरेंद्र मोदींना पदावरून पायउतार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. म्हणजे निवडणुका घेऊन किंवा आंदोलन करून नरेंद्र मोदी राजीनामा देतील. निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी हारणार नाहीत आणि बिगर निवडणुकीच त्यांना पदावरून पायउतार केलं पाहिजे, असं काहीशी आता जनमतामध्ये लोकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली. आता हे जे अंधभक्त आहेत, भारतीय जनता पक्षाची काय लोक आहेत, त्यांना काय वाटणार नाही. देशामध्ये महागाई वाढली, भ्रष्टाचार वाढलाय, राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये सुद्धा भला मोठा घोटाळा झालाय. म्हणजे देशभर सगळीकडे घोटाळे झालेले आहेत, तरी सुद्धा ते हे वाटणार नाही की हे खरे घोटाळे. म्हणजे अंधभक्ती ही अंधभक्ती असते. तर त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली पाहिजे. भाजपचे अंधभक्त असू द्या, काँग्रेसचे अंधभक्त असू द्या किंवा कुठल्याही पक्षाचे अंधभक्त असू द्या, त्या पक्षाला म्हणणार आहे. राहुल गांधींनी राम मंदिराच्या भ्रष्टाचारावरती काही बोललेलं नाही. तसंच नितीन गडकरीचा जो इथेनॉल मिसळण्याचा जो प्रोजेक्ट आहे पेट्रोलमध्ये 30%, त्यावरती सुद्धा राहुल गांधी का बोलले नाही, तर का त्याचं कारण सुद्धा बरीच आहे ती. म्हणजे हे राजकीय मंडळी जवळपास सगळी सारखीच आहे ती, असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. तर नरेंद्र मोदींना पदावरून कसं हटवलं जाईल, का हटवलं जाईल, लोकांमधली जी चर्चा आहे, तर त्या चर्चेच्या आधारेच आज हा आपला व्हिडिओ आहे. आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की खरंच बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार 2014ला सत्तेत आलं. ते 14 पासून ते 2026 पर्यंत अजून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम सुद्धा नरेंद्र मोदींच्या नावावरती आहे. त्याचबरोबर देशामध्ये पत्रकार परिषद न घेण्याचा सुद्धा विक्रम हा नरेंद्र मोदींच्या नावावरती आहे. आजवर ज्या लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या, आजवरच्या पंतप्रधानांनी, त्या सर्वाधिक म्हणजे 200, 300, 400 पर्यंत पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये. मात्र नरेंद्र मोदींना देशातल्या सर्वाधिक पंतप्रधानांपेक्षा सर्वाधिक काळ हा पंतप्रधान म्हणून लाभला आणि त्यामध्ये त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. तसंच नरेंद्र मोदींचे जे दौरे आहे, विदेश दौरे, हे सुद्धा आजवर कुठल्याही पंतप्रधानांनी एवढे विदेश दौरे केले नाही. एवढे विदेश दौरे हे नरेंद्र मोदींनी केलेले आहेत. त्यातून असं सांगितलं जात होतं की देश प्रगतीपथावरती आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला आपल्या देशाचा दबदबा आहे, आपल्या देशाला सगळे घाबरतात, असं बरंचसं काय काय सांगितलं गेलं होतं. ते काही अंशी खरं असेल किंवा काही अंशी खोटं असेल. सत्ताधारी सांगणार हे सगळं खरं आहे, विरोधक सांगणार हे सगळं खोटं आहे. परंतु जे सर्वसामान्य जनतेच्या नजरेत जे दिसतं ते खरं असतं. आज देशामधली सर्वसामान्य जनता महागाईनं त्रस्त झालेली आहे, बेरोजगारीनं युवक त्रस्त आहेत, शिक्षणानं त्रस्त आहेत. या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत. आज शिक्षण म्हटलं घ्यायचं तर मुलांना लाखोच्या लाखो फी भरायला लागते. दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हायचं म्हटलं चांगलं तर 10, 15, 20, 25, 50 लाखापर्यंत बिल येते. सरकारी दवाखाने आहेत, त्याची क्वालिटी सुधारली गेलेली नाही. सरकारी दवाखाने जे आहेत हे सरकारी दवाखान्यामध्ये सोयी सुविधा चांगल्या भेटत नाहीत. नावाला नुसत्या ज्या योजना केलेल्या आहेत. देशातली जनता आता जागरूक व्हायला लागलेली आहे आणि त्या जागरूक जनतेला युट्यूबच्या माध्यमातून किंवा
गुगलच्या माध्यमातून हे सगळं कळायला लागलेलं आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानाने आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही, हे लोकांना उघड उघड दिसते. राम मंदिरामध्ये पैशाचा घोटाळा झाला, 5,000 कोटीचा घोटाळा झाला. राम मंदिराचे सचिव, अध्यक्ष हे सगळे त्या गोष्टीला जबाबदार आहेत. तिथलं जे ट्रस्ट आहे हे केंद्र सरकारनं म्हणजेच नरेंद्र मोदींनी बसवलेलं ट्रस्ट आहे आणि त्या गोष्टीला नरेंद्र मोदी सुद्धा तितकेच जबाबदार आहे, हे सुद्धा लोकांना पटते. अदानी अडाणी यांना ज्या जमिनी दिल्या गेलेल्या आहेत, 1 रुपयामध्ये भाडे, 1 रुपयामध्ये जमीन दिलेल्या आहेत, हे सुद्धा लोकांना आज समजलेलं आहे. आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या. सगळ्या राज्यामध्ये अदानी उद्योग समूह हा देशातला सगळ्यात मोठा उद्योग समूह झालेला आहे. अदानीला कवडीमोल भावाने जमिनी दिल्या गेलेल्या आहेत. सरकारच्या जमिनी वाटप केल्या गेलेल्या आहेत. सरकारच्या जागा विक्री केल्या जातात. त्याचबरोबर देशामध्ये जो वाढलेला भ्रष्टाचार आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. रोज आपल्याला नवनवीन हजारो कोटीचे घोटाळे झालेलं उघडीशी आलेलं दिसतंय, मात्र त्याच्यावरती कारवाई शून्य केलेली दिसते आपल्याला. म्हणजे घोटाळे जरी उघड झाले तरी त्याला पाठीशी घातलं जातंय सरकारकडनं, हेही आपल्याला दिसतंय. गुंड पुंड बलात्कारी गुन्हेगार जे सगळे जे लोक आहेत यातले, म्हणजे किंवा ड्रग्स माफिया असेल, गुन्हेगार असेल, बलात्कारी असेल, शोषणकर्ता असेल, जमिनी बळकावणारे असतील, हे सगळेचे सगळे मंडळी आज सत्ताधारी पक्षामध्ये काम करतात. आणि यामुळं गुन्हेगारीकरण झपाट्यानं वाढलं, मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा लोकांना दिसत आहेत. लोक ह्या सगळ्या गोष्टींवरनं सुद्धा प्रचंड असे आज नाराज आहेत. लोकांना वाटतंय की आपण सरकार नरेंद्र मोदींना बघून निवडून दिलं होतं. नरेंद्र मोदींनी गुजरातचा 18 वर्षात जो विकास केला तसाच विकास देशभर होईल असं लोकांना वाटलं. परंतु नंतर लोकांना कळालं की गुजरातचा सुद्धा काही विकास झालेला नाही. गुजरातचा विकास फक्त भावला दाखवला, आपल्याला भाव केला आणि त्याच्यावरती निवडणुका लढवल्या गेल्या. आणि मात्र 2019 नंतर 14ची निवडणूक जिंकली. 19 नंतर मात्र हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम सुरू आहे. आणि हे तरुणांमध्ये आता हे सगळे तरुणांना कळायला लागलेलं आहे की हिंदू मुस्लिम करून काय उपयोग नाही. तर आम्हाला हिंदू मुस्लिम करण्यानं नोकऱ्या मिळणार नाहीत, आम्हाला रोजगार मिळणार नाही, शिक्षण मोफत मिळणार नाही, दवाखाना मोफत मिळणार नाही, देशाचा विकास होणार नाही हिंदू मुस्लिम करून. हे आता या देशातल्या लोकांना कळायला लागलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळं आता देशभर आंदोलनाची हाक उभी राहिलेली आहे. म्हणजे आतापर्यंत देशामध्ये आंदोलनं भली मोठी अशी झाली नव्हती. नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात कोणी आंदोलनाचं पत्र जरी दिलं तरी लोक त्याला खवळायचे, त्याच्या विरोधात उठायचे की मोदी चांगलं काम करतायत असं वाटायचं लोकांना. मात्र जे अंधभक्त होते, जे लोक असं म्हणायचे, तीच लोक आता या सरकारच्या विरोधामध्ये उठलेले आहेत. दुसरी गोष्ट, जे गोरक्षक असतील, हिंदू रक्षा दल असेल, ह्या ज्या संघटना होत्या, ह्या संघटनांचं असं म्हणणं होतं की गो हत्या बंदी करावी, देशात गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं, गो हत्या पूर्णपणे बंद करावी. परंतु हे असं काही झाले नाही. उलट देश हा बीफ एक्सपोर्ट मध्ये पहिल्या क्रमांकावरती गेला. आणि त्यामध्ये जे हिंदू राष्ट्र म्हटले जातात किंवा हिंदू राज्य म्हटले जातात, जसं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ह्यामध्ये हिंदू हा मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या राज्यातूनच सर्वाधिक बीफ एक्सपोर्ट केलं जातं. आज देशात मधून उत्तर प्रदेश या ठिकाणाहून सर्वाधिक बीफ, म्हणजे देशात 1 नंबरचं बीफ हे उत्तर प्रदेश मधून एक्सपोर्ट होतं. आणि ते गाईचं, म्हशीचं, बैलाचं ह्याचं एक्सपोर्ट होतं. आणि गाईच्या मांसाला सर्वाधिक मागणी इतर देशामध्ये आहे. तसा करार सुद्धा आपल्या देशाने केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला फंड म्हणून पैसे दिलेले आहेत. हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं, व्हायरल झालं. तर आता ह्या सगळ्या गोष्टींमुळं देशामध्ये भल्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहेत. त्यात सर्वाधिक आंदोलन हे काँग्रेस पक्षानं सुरू केलेले आहेत. म्हणजे काँग्रेसची जी आंदोलनं आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. काँग्रेसच्या आंदोलनाचा मुद्दा नेमका काय काय आहे तो सुद्धा आपण जाणून घेतला पाहिजे. भारत अमेरिका व्यापार करार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पोलिसी कारवाया, म्हणजे पोलिसी जो अन्याय अत्याचार वाढलाय तो, म्हणजे अशा बऱ्याचशा मुद्द्यांवरती, पेपर लीक असेल, ह्या सगळ्या मुद्द्यांवरती काँग्रेस पक्षाचं आंदोलन सुरू आहे. आज
देशामध्ये राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशन परिसरात सुद्धा, अधिवेशन भवनात सुद्धा आंदोलनं सुरू आहेत. जे विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सुद्धा आंदोलनं सुरू आहेत. महत्वाचं म्हणजे भारत अमेरिका व्यापार जो झालेला आहे करार, तसंच पेपरफुटीची प्रकरणं आहेत, या सगळ्यांवरती आज देशभर आंदोलनं सुरू आहेत. तसंच दिल्लीला सुद्धा जी काँग्रेस जनता पार्टी आहे, त्या काँग्रेस जनता पार्टीचं सुद्धा कॉक्रोच जनता पार्टी आहे, काँग्रेस नाही सॉरी, कॉक्रोच जनता पार्टी, त्या कॉक्रोच जनता पार्टीचं सुद्धा आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे आणि त्या आंदोलनाची सुद्धा धार जोरदार अशी आहे. त्याचबरोबर बघा, गुजरात जे नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला आहे, नरेंद्र मोदी जिथून येतात त्या गुजरातमध्ये सुद्धा आंदोलनाची धार तीव्र झालेली आहे. तिथं सुद्धा भलं मोठं असं आंदोलन गुजरातमध्ये सुद्धा झालेलं आहे. तसंच जंतर मंतर असेल, सुरत असेल, अशा अनेक ठिकाणी आंदोलनं, रॅल्या विरोधकांच्या सध्या सुरू आहेत. आता हे सगळं सुरू आहे तरी सुद्धा म्हणजे सरकार अजून दबलेलं नाही. तर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार बघा, कुठं कुठं कोणाकोणावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सुद्धा आपण बघितले पाहिजे. म्हणजे काँग्रेस पक्ष आरोप करतोय ते अश्विनी वैश्य यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले पवन खेराने. तसंच गोव्यामध्ये सुद्धा घोटाळा झालेला, 47 कोटीच्या घोटाळ्याचं एका टेंडरमध्ये, ते सुद्धा बाहेर आलेलं आहे. अदानी ग्रुपला ज्या काही जमिनी दिल्या, जे अदानी ग्रुपच्या बाबतीत सुद्धा भला मोठा असा घोटाळा बाहेर आलेला होता. अमेरिकेमध्ये सुद्धा त्या अडाणीवरती केस सुरू आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं असेल. आसामचा CM विश्व शर्मा याच्यावरती सुद्धा 10,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत विश्व शर्मा यांच्यावरती. तसंच मध्य प्रदेशचे मोहन यादव कुटुंबियांना जमिनी फ्लॅट मिळवून देण्याच्या तो सुद्धा आता घोटाळा सध्या सुरू आहे. तिथं सुद्धा ते रान उठवलेलं आहे. तसंच राफेल डील घोटाळा असेल 18चा, PNB घोटाळा असेल, पॅगर हेरिंग घोटाळा असेल, दिल्लो मधला दारू घोटाळा असेल, असे अनेक घोटाळे देशामध्ये आहेत आणि त्या घोटाळ्यांची चौकशी अजिबात केली जात नाही. ED, CBI ह्या ज्या संस्था आहेत ह्या फक्त विरोधकांवरती कारवाई करण्यापुरत्या आहेत आणि लोकांना असं आता वाटायला लागलेलं आहे की बाबा हे सरकार काही कारवाया करणार नाही, चौकशा करणार नाही. त्यातच निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ही देशामध्ये संशयास्पद आहे. सत्ताधारी पक्षाला मदत होईल अशाच पद्धतीनं निवडणूक आयोग काम करतोय. सुप्रीम कोर्ट सुद्धा सत्ताधारी पक्षाला कशी मदत होईल अशाच पद्धतीनं काम करतोय. यामुळं जनतेमध्ये प्रचंड रोष आहे निर्माण झालेला. आपण पश्चिम बंगालचं निवडणूक बघितली असेल, त्या ठिकाणी 93 लाख मतदार कमी केले, त्यापैकी 27 लाख लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि त्यांनी याचिका दाखल केली की आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, आमची मतं त्यात ऍड करा. त्यानंतर सुप्रीम कोर्ट सहजासहजी म्हणते की एवढी वेळेस मतं देऊ नका, पुढच्या वेळेस मतं द्या. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा ह्या चोरीमध्ये सहभागी आहे. अनेकांनी आरोप सुद्धा तसे केलेले आहेत की सुप्रीम कोर्ट, आणि ते दिसतंय सुप्रीम कोर्ट सहभागी आहे. महाराष्ट्रातल्या ज्या सत्ता संघर्षाचा जो निकाल आहे तो अजूनपर्यंत दिला गेलेला नाही. म्हणजे जी केस आहे महाराष्ट्रातली एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंची, 4.5 वर्ष झाले असतील या केसला, अजून त्याचा निकाल दिला गेलेला नाही. याच्यावरून सुद्धा आपल्याला दिसतं की सुप्रीम कोर्ट कशी सत्ताधाऱ्यांची बाजू घेतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळलेले लोक, प्रचंड लोकांना असं वाटतं की आता देशामध्ये बदल होणं कठीण आहे आणि ह्या सगळ्या संस्था नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्यामुळं नरेंद्र मोदींचा पराभव करणं हे आता कठीण झालेलं आहे. मग आता नरेंद्र मोदींचा पराभव करणं कठीण झालेलं आहे. म्हणजे EVM मशीन हॅक केली जाऊ शकते, निवडणूक आयोगाला हाताशी धरलं जाऊ शकतं. या सगळ्या लोकांना सोबत घेऊन नरेंद्र मोदी या देशातून निवडणुकीमध्ये होणं नरेंद्र मोदींचा कठीण आहे असं सगळ्यांना, म्हणजे सर्वसामान्य माणसाला वाटायला लागले. बारक्या पोरांसकट मोठ्यापर्यंत सहजासहजी लोक म्हणतात की हे नरेंद्र मोदींचं सरकार आता जात नसते, मशीन आहे तोपर्यंत जात नाही, मशीन असल्यामुळं नरेंद्र मोदींना त्याचा फायदा होतोय. म्हणजे असं सहजासहजी लोक बोलायला लागलेले आहेत आता. आणि ते वास्तवात खरं सुद्धा आहे की
मशीन असल्यामुळंच नरेंद्र मोदींचं सरकार जात नाही हे लोकांच्या चांगलं डोक्यात बसलेलं आहे. आता बघा, विद्यार्थी सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि युवा हे देशामध्ये क्रांती घडवू शकतो. जसं इंग्रजांच्या विरोधामध्ये देशातला युवा सगळा रस्त्यावरती उतरला होता आणि त्या युवकांनी जेव्हा क्रांती केली तेव्हा इंग्रज गेले. तसंच इंदिरा गांधींच्या विरोधात सुद्धा अरुण जेटली असतील, महाजन असतील किंवा ही जी जुनी जाणती मंडळी आहेत त्या काळचे कॉलेजचे विद्यार्थी, या सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्या काळात सुद्धा भलं मोठं आंदोलन असं इंदिरा सरकारच्या विरोधात केलं होतं आणि इंदिरा गांधी सरकार मेटाकुटीला आणलं होतं. म्हणजे युवक जनजीय हा काहीही करू शकतो. सरकारच्या विरोधात जर युवा उठला तर मात्र या राजकारणी लोकांना सैरभैर करून टाकतील. असं आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की युवा काहीही करू शकतो. युवा जब सडक पे उतरता है तो अच्छे अच्छे खूप पसीना फुट जाता है असं आपल्याला दिसतं. परंतु आता ह्याच्यामध्ये बघा, दिल्लीमध्ये जे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीसह देशभर जिथं जिथं त्यांना शक्य आहे त्या त्या ठिकाणी ते सगळेजण आंदोलनाला बसलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, हरियाणा असेल, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड, झारखंड, ह्या सगळ्या राज्यांमध्ये, खालच्या सुद्धा हैदराबाद असेल, तेलंगणा असेल, ही सगळी राज्य, सगळ्या राज्यांमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची लोक उपोषणाला बसलेले आहेत. आता हा सहनशीलतेचा अंत होत चाललेला आहे. लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की आता हे नरेंद्र मोदी सरकार आंदोलनाला सुद्धा घाबरणार, आंदोलन उपोषण करून सुद्धा हे काय कारवाई करताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ आता लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की नरेंद्र मोदी हे सहजासहजी जाणार नाहीत आणि निवडणुकीमध्ये तर हारणं कठीणच आहे. निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हरू शकत नाहीत कारण की सगळ्या यंत्रणा ताब्यात घेतलेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट ताब्यात आहे, निवडणूक आयोग ताब्यात आहे, ईडी ताब्यात आहे, CBI ताब्यात आहे, या सगळ्या एजन्सीज ताब्यात आहेत आणि त्यामुळं निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे हारूच शकत नाहीत. म्हणून आता असं या सगळ्या जनतेला वाटायला लागलेलं आहे की नरेंद्र मोदींना बिगर निवडणुकीमध्येच खाली खेचणं हाच एकमेव पर्याय असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. म्हणजे निवडणुका न घेता देशामध्ये उठाव करून क्रांती करूनच नरेंद्र मोदींना सत्तेतून खाली खेचणं हाच लोकांना एकमेव पर्याय वाटायला लागलेला आहे सध्या आता. आणि तशीच परिस्थिती आता देशामध्ये निर्माण झालेली ही सुद्धा आपल्याला सध्या दिसते. तर बघा, येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतंय, कसं होईल सांगता येणार नाही. लोकांची जन आंदोलनाची भावना सुद्धा वाढेल मोठ्या प्रमाणात आणि त्यानं नरेंद्र मोदींना खाली सुद्धा खेचू शकतील असंच एकंदरीत सध्या दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.